मग अग्निकुंडे बिजे घातली, ते अंकुर दसे जेवी मुकली, तेवी न फळतीच मज अर्पिले शुभाशुभे. अगा कर्मे जे उरावे, तेही सुख दुःखे फळावे, आणि तया ते भोगाया यावे देहा एका. ते ओगणिले मज कर्म, तेव्हाचे पुसले मरण जन्म, आणि जन्मासवे श्रम वरचिये गेले. आज या ठिकाणी मनोलिया तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, कारण जिथं सप्ताह असतो तिथं ते तीर्थक्षेत्रच असतं. तयापासी पांडवा मी हरपलो दिवसावा, जेथ नाम घोष भरवा करती माझा. जेथ नाम घोष भरवा करती माझा. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण पत्ता सांगतात, जिथे माझं नामघोष चाललेला असतो त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित असतो. इथं आज 7वा दिवस अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भजन कीर्तन या माध्यमातून जे काही नामस्मरण या ठिकाणी चालू आहे पांडुरंगाचं, म्हणजे स्वतः पांडुरंग. एक माईकला अडचण नाही यायला पाहिजे. माऊली 4-5 असले ठीक आहे. तर ज्या ठिकाणी पांडुरंगाचं हरिकीर्तन चालू असतं तिथं पांडुरंग स्वतः उपस्थित असतात. म्हणजे या धर्म मंडपामध्ये पांडुरंग आहेत, अव्यक्त रूपाने तुमच्या माझ्यामध्ये ते आहेत. आजचा मला असं वाटतं मागणी पर दिवस आहे, कारण आतापर्यंत तुम्ही जे काही पांडुरंगाची भक्ती केलेली आहे, पहिलं नामपर झाला असेल अभंग पहिला, म्हणजे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी सद्गुरूकडून नाम घ्यावं, दुसऱ्या दिवशी नाम घेतल्याबद्दल सद्गुरूची सेवा म्हणून संतपर अभंग घ्यावा, तिसऱ्या दिवशी ग्रंथपर घ्यावा, ज्या ग्रंथाला त्या नामाला ज्या ग्रंथाचा अधिकार आहे, ग्रंथपर, साहित्यपर, उपदेशपर, आणि त्यानंतर सर्व झालं स्थितीपर. नाम घेतल्यानंतर काय स्थिती झाली गो? कंठे प्रेम दाटे नैनी निर्लोटे, हृदय प्रकटे रामरूपाशी माझी स्थिती झाली, असं स्थितीपर घ्यावा. आणि आज मागणं मागायचे पांडुरंगाकडे, जे मी तुझी सेवा केली त्या बदल्यात काहीतरी पांडुरंगाकडे मागायचा. आजचा दिवस आहे. मागायचा अधिकार कधी प्राप्त होतो? ज्या वेळेला आपण काहीतरी देतो. तुम्ही 6 दिवस सेवा दिलेली म्हणून आज तुम्ही मागण्याच्या अधिकारी झाला. म्हणून आज पांडुरंगाकडे एकच मागायचं, हेची दाना देवा देवा तुझा विसर न व्हावा. सप्ताह झाला तरी पण तुझा विसर मात्र कधी पडू नये. पांडुरंगाकडे हे आज मागायचं, कारण आपण सप्ताह झाला की उद्यापासून इथं काला झाला की आपण ज्याच्या त्याच्या घरी संसार प्रपंचात गुरफटून जाणार. परत वर्षभर परत काय? पांडुरंगाकडे आज मागायचं की तुझा आता विसर मला पडू नये. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज आपण अगदी काल्याच्या जवळ आलोय. काही तासानंतर आपल्या या ठिकाणी सप्ताहाचा काला होणार आहे. आणि काला करायचा उद्देश असा आहे की तू माणसाच्या जन्मात का आला बो हे 6 दिवसात समजून घ्यायचं, आणि मग 7व्या दिवशी 8व्या दिवशी काला करायची. काला म्हणजे दही आणि लाई असतं. लाईचा आणि दहीचाच काला का? तर लाई पेरली ते उगत नाही, दह्याचं परत दूध होत नाही. लाई पेरली तर उगत नाही, दह्याचं परत दूध होत नाही. तसं तू आता आलाय, परत येऊ नको. आलाय भरपूर झालं, परत गाय शेळी मेंढी अशा कुठल्या जन्माला येऊ नकोस म्हणून तो काला आहे. काला वास्तविक पाहता फक्त आपण किती वर्षापासून काला खातोय. जीव शिवाचं मिलन या नाव काला. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया दुर्गमन घाली. मग जीव आणि शिवाचं मिलन
सद्गुरूकडून समजून घ्यायचं या धर्ममंडपात. सप्ताहाचं नावच आहे अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताह. आपल्या मानवी शरीरामध्ये एकच क्रिया अखंड चालू आहे रात्रंदिवस. कोणती क्रिया अखंड चालू आहे? श्वास. अखंड चालणारी क्रिया आईच्या उदरापासून तर आतापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत दिवसातून 21,600 वेळेला आपण श्वास घेतो आणि सोडतो. संतांनी त्याचं वर्णन केलंय. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. आपण कोण आहोत? हे समोर दिसतात हे नागरी गुरुजी आहेत का? नाही. याच्या आतमध्ये जो बसलेला आहे वासुदेव आत्मतत्वानं, तो वासुदेव 21,600 वेळेला दिवसातून फेरा करतो. म्हणून तो अभंग आहे. कसं वासुदेव करतो फेरा. आपल्या डोक्यात एकच वासुदेव आहे, कवड्याच्या टोपीवाला. तो भौतिक दृष्ट्या आहे, पण पारमार्थिक दृष्ट्या विचार केला तर आपला जो आत्मा आहे त्याच्या रूपाने आतमध्ये श्वास घेतला जातो आणि सोडला जातो. कारण मेलेल्या माणसाला सुद्धा नाक असतं पण श्वास घेता येत नाही. मृत्यू पावलेल्या माणसाला सुद्धा फुफ्फुस असतं पण श्वास घेता येत नाही. कारण श्वास घेणारा निघून गेलेला असतो. निघून गेला वारण खाली राहिला पसा. लोक म्हणती गाई करा, गाई करा म्हणते. आता वास सोडून द्या. म्हणजे ज्याच्यामुळे श्वास चालतो त्याला देव म्हणतात. थोडक्यात सांगणारे, फास्ट मध्ये सांगणारे, थोडस बरोबर डोक्यात घ्या. ज्याच्यामुळे श्वास चालतो त्याला देव म्हणतात. झोपल्यानंतर रातभर जे अन्न पचवण्याचं काम करतो आपलं त्याला देव म्हणतात. प्राण आपण्याच्या जोड भाती फुंक फुंकोणी आहो राती नेन तसे आटो किती उदरा माझे. उदर म्हणजे पोट. बाबा विचार करा, जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुमचं जवळपास 70-72 वय असेल. किती पोते खाल्ले? तपास नाही ते म्हणते किती पोते खाल्ले असतील. महाराजांचं म्हणजे किती पोते खाल्ले तपास नाही, पण हे पोते आतमध्ये पचवणारा जो आहे त्याला देव म्हणतात. जेवढे पोते आतमध्ये पचवले, ज्यानं पचवले त्याला देव म्हणतात. आपण झोपतो तरी देव जागा असतो. कारण कुत्र झोपलेलं असतं पा, पोट हालत असं हालत असत. याचा अर्थ आतला जागा आहे. आपण जरी झोपलं तरी घोरत असतो पाप. म्हणजे श्वास येतो जातो, पोट हालतो. आतला ज्या दिवशी झोपल त्या दिवशी आपण उठणार नाही आणि फोन लगेच करावं लागते, सर गेले. आतला ज्या दिवशी झोपणार त्या दिवशी आपण उठणार नाही. मग तो दिवस प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे का नाही येणार? मग जर तो येणारच आहे तर तो यायच्या आधी आपण सावध व्हावं का बेसावध राहावं? म्हणून मरणाआधी सावध व्हावे, आपले सोयीत साधून घ्यावे. मरणाच्या आधी सावध व्हायला पाहिजे. मेलेल्या माणसावर लाया फेकतात, फेकणाऱ्याला माहित नाही, ज्याच्यावर फेकतात त्याला माहित नाही. लाया फेकायचा उद्देश असा आहे की लाई पेरली तर उगत नाही भाऊ, आता तू उगू नको पुढं. पंढरपूरला गेल्यानंतर लाया आणतात, का आणायच्या लाया? लाई पेरली तर उगत नाही, पंढरपूरला जाऊन तू असा होऊन ये का परत कुठं उगू नको. फक्त तुम करते हम करते जरा जरा फेर पडते. तुम्ही करता म्हणून आम्ही करतो. पहिले फेकीत होते म्हणून आपण फेकतो. पहिले काला करीत होते म्हणून आपण करतो. पहिले सप्ताह करीत होतो म्हणून आपण करतो. पण अखंड हरिनाम सप्ताह का करायचा एवढं जरी समजून घेतलं तरी प्रवचन सार्थकी लागली. आणि ज्यांचं काही तिकडे स्वयंपाकाला काम नसेल त्यांना विनंती, हात जोडून थोडा वेळ इकडे येऊन बसले तर उपकार होतील. म्हणजे काम नसेल त्यांना, कामात आहे त्यांना नाही, अजिबात नाही, त्यांना डिस्टर्ब नाही. कारण आपलं सारं पुढचं नियोजन त्यांच्या हातात. हा, तर सप्ताह का करायचा याचा छोटासा सुंदर दृष्टांत सांगतो आणि मग आपल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि प्रवचन सांगतेकडे एकदम फास्ट सांगणारी. एक राजा होता पा आणि त्याला एक राणी होती. राजाच्या बायकोला काय म्हणतात? राणी म्हणतात. शिक्षकाच्या बायकोला शिक्षिका म्हणतात. मास्तरच्या बायकोला, डॉक्टरच्या बायकोला. तिला काही आबाकडं का नाही आहे ना, पण डॉक्टरची बायको त्याच्याशी लग्न लावलं म्हणजे डॉक्टरीण होती. मास्तरची लग्न लावलं म्हणजे मास्तरीण होती.
बरोबर आहे की नाही? तसं देवाशी लग्न लावलं, ज्यांनी लावलं ते भाग्यवान आहे, ज्यांनी लावलं नाही त्यांनी लावून घ्या. कारण हे मंडप देवाशी लग्न लावायसाठी घातलेलं आहे. ज्यांनी लावलं नाही त्यांना हात जोडून विनंती, देवाशी लग्न लावून घ्या. म्हणजे काय करा, हा ते कळतंय तुम्हाला तेवढं. तुळशी माळे गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, ते करा. मग आता ते राजाची बायको राणी, तिचा नियम होता की दारात, राजवाड्याच्या दारात एक फुलाचा वेल होता. त्याला रोज एक फुल यायचं, नवना जो एकच फुल यायचं नित्य नियमाने. दृष्टांत एवढा समजला तरी अख्खं प्रवचन पूर्ण समजून येईल तुम्हाला. एक फुल यायचं, तिथे एक फुल घ्यायची, देवाऱ्यात ठेवायची, देवाला नमस्कार करायची आणि चहा पाणी वगैरे पुढचा नित्यक्रम चालू व्हायचा. पण कधी कधी असे लहान मुलं यायची, एखादं फुल तोडून घेऊन जायचे. त्या दिवशी देवाला फुल ठेवलं नाही का ती जेवण करत नव्हती, चहा पित नव्हती, उपाशी राहायची. ती कशी होती तृप्तीताई? तृप्ती ती कशी होती? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तिचा नित्य नेम होता. जीवनात काहीतरी नित्य नेम असावा माणसाचं. आपलं एकच नित्य नेम, उठलं का खायचं, गावात चक्कर मारायचा, परत एकदा खायचं, बायकोला 4 शिव्या द्यायच्या, संध्याकाळी धारडोर झोपायचं. याला नित्य नेम नाही म्हणत. काहीतरी नित्य नेम पाहिजे माणसाच्या जीवनात. तिचा तो नित्य नेम होता. आणि तिला उपवास घडू लागला. एक दिवस राजाने विचारलं, तुला आज उपवास काय? मला बऱ्याच वेळा महिन्यातून तू उपाशी दिसते. ती म्हणे, अहो महाराज, फुल तोडून नेते कोणतरी, आणि फुल देवाला वाहिल्याशिवाय मी चहा पाणी पित. नियम असतो, काही महिलांचा नियम असतो, तुळशीला चक्कर मारल्याशिवाय त्या चहा पाणी पिणार नाही. नियम असतो पतिव्रतेचा. तसा तिचा नियम होता. ते म्हटले एवढं सोपं. 2 शिपाई नेमले तिथं, बंदूकधारी. त्यांनी फक्त तेवढ्या वेलाचं संरक्षण करायचं, बाकी काही काम नाही. माग पुढं जायचं होशियार, माग पुढं जायचं होशियार, आणि फुलाचं रक्षण करायचं. होता होता तिथून पुढं मग फुल तोडायचं बंद झालं. राणीला उपवास घडला नाही. राजाला आनंद वाटला की आपल्या पत्नीला आता काही उपवास घडत नाही. कालांतराने राजा राणी म्हातारे झाले आणि तीर्थयात्रेला गेले. आपल्याकडे प्रथा आहे फार, हातपाय ज्यावेळेस चालायचे बंद होतात, वायरे तुटतात, मग तीर्थयात्रा सुचते. आणि जोपर्यंत अंगात बळ आहे तोपर्यंत रात्रंदिवस या मळ्यातून त्या मळ्यात, त्या मळ्यातून त्या मळ्यात, त्या मळ्यातून त्या मळ्यात, तळ्यात मळ्यात सारखं चालू राहत. अंगातलं बळ संपलं का मग आपण देवाकडे येतो, आहे की नाही? तर परमार्थ हा तरुणपणात केला पाहिजे. भक्त प्रल्हादने तरुणपणात परमार्थ केला, ध्रुव बाळाने बालपणात परमार्थ केला. बरोबर आहे की नाही? जेवढ्या जेवढ्यांना म्हणून ईश्वर प्राप्ती झाली त्या सर्वांनी तरुणपणात परमार्थ केला. म्हणून तरणा भाग्यवान तो नट्टे हरे कीर्तनात. तरुणपणात हा परमार्थ करायला पाहिजे. आणि या गावाला मी विशेष धन्यवाद देईल. माझ्या दृष्टांत परत येतो मी, पण विषय राहून जाईल म्हणून सांगतो. यावर्षी बरेच मला तरुण धावताना दिसत आहे, तरुण या सप्त्यात धावताना दिसत आहे. म्हणून त्या तरुणांना पण धन्यवाद देतो मी की तुम्हाला. आणि विशेष म्हणजे मी मला असा परिपट आलाय की जे कडा कोपऱ्याला बसून कीर्तन ऐकत होते तरुण, ते आज या सप्त्यात यावर्षी पुढे बसून ऐकताय. असं मला हा पण रिपोर्ट आलाय. कारण मी थोडासा चिकित्सक आहे, म्हणजे नेमकं यावर्षी काय चालू आहे, तर त्यांना धन्यवाद आहे. आता तुम्ही बसलेचे तर ऐकून घ्या, समजून घ्या का बसायची. आणि दुसरा धन्यवाद ज्यांनी या सप्त्यात खारुताईच्या वाट्यापासून सिंहाच्या वाट्यापर्यंत वर्गणी म्हणून 1 रुपयापासून तर 11,000 21,000 पर्यंत दिले असतील. ती वर्गणी झालेली, त्याची वर्गंती झालेली परमेश्वरच्या दरबारात. तुम्ही धाब्यावर किती खर्च केले याची कुठेच गणती नाही, पण इथं तुम्ही 11 रुपये दिले तरी ती वर्गणी म्हणजे वर्गंती झालेली. आम्ही बावळट आहे का मागण त्याला द्यायला, हे लक्षात घ्या तुम्ही. इथं खर्चलेला रुपया त्याचं शतपट व्याज मिळत असतं आपल्याला. म्हणून इथं द्या, नको तिथं देण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. वर्गणी देणाऱ्याला धन्यवाद आहे. मंडप व्यवस्था ज्यांनी सुंदर केली त्या बीडीओ परिवाराला धन्यवाद आहे. त्यांचा हेतू खूप चांगला आवाज पोहोचायचा होता, त्यामुळे सुरुवातीला वाटलं असेल, पण त्यांचं मी इथं नाही बाहेर गावात सुद्धा कौतुक करतो. एक तुमच्यासारखा खांब्याला सिस्टीम गायकवाड म्हणून
तर चांगल्या गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे. अतिशय सुंदर मंडप नियोजन, कुठेही काटकसर नाही पहा, एकदम चांगलं सुंदर नियोजन केलं. त्याबद्दल सुंदर टाळ्या वाजून गावकऱ्यांना आपण धन्यवाद देऊ. आणि एखादं चांगलं वाक्य पटलं तर टाळी वाजवत जायची. टाळी वाजवल्याने रक्ताभिसरण चांगलं होतं, अटॅक वगैरे येत नाही. कारण अटॅक आल्यावर खूप धावपळ होते की नाही. हा, म्हणून असं एवढे टाळी वाजवतो, रक्ताभिसरण चांगलं होतं, रक्त पातळ राहतं, घट होत नाही. तर या सर्व सप्ताह कमिटीला ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांना धन्यवाद. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आणि सर्वात मोठे धन्यवाद त्यांना की वाढायचं काम करतात त्या तरुण मुलांना धन्यवाद. आचार्यांना धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं तुम्ही ऐकायला येणारे आणि पंक्तीला जेवायला येणाऱ्यांना धन्यवाद. कारण किती शिजवलं खाणारेच नाही आले तर काय करायचं. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. चला आपल्या मूळ विषयात येऊ. राजा राणी प्रवासाला गेले, ते परत आलेच नाही. म्हातारं वय झालं होतं, तिकडेच काहीतरी बरं वाईट झालं, ते आले नाही परत. नवीन राजकुमार होता, तो गादीवर आला. दुष्काळ पडला, पैसा कमी पडला, तो म्हणे नोकर कपात करायची. नोकर कपात करायची म्हटल्यानंतर धोरण आखलं, बिगर कामाचे पहिले काढायचे. मग ज्यांना काही विशेष ड्युट्याने ते काढून टाकायचे. मग तो शोधत 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 बरोबर त्या 2 शिपाई तो होते राजाने नेमलेले, त्या ठिकाणी आला. आणि त्या दोघांना विचारलं, म्हणले का रे, तुमच्याकडे बंदुकी आहेत? म्हणले हो. तुम्ही पहारा करता? म्हणले हो. कशाचा पहारा करता? नाही म्हणले, आमच्या वडील असेल मागे पुढे जायचे. म्हणजे तुम्हाला सांगून नाही गेले का? नाही म्हणले, ते सांगायचेच राहिले, अचानक गेले. म्हणजे पगार चालू आहे, पहारा चालू आहे. पण पहारा कशाचा दोघांना माहित नाही. 10,000 रुपये पगार त्या काळात. राजा म्हणे सभा घ्या. अशी सभा भरवली. जुन्या माणसाने सांगायचं या दोघांची नेमणूक. ते म्हणे अहो, आमची नेमणूक तुमच्या वडिलांनी नाही केली, आम्ही अनुकंपात लागलो. म्हणे आमचे वडिलांची, दोघांच्या वडिलांची नेमणूक केली होती, पण त्यांच्या जागेवर आम्ही लागलेलो, आमची नेमणूक नाही, आता झाली. म्हणे ते गेले, त्यामुळं काम माहित नव्हतं त्यांना. मग म्हातारा एक उभं राहिलं, म्हणे मी सांगतो. म्हणे तुमच्या आईनं इथं एक वेल लावलेला होता, वेलाचं फुल आलेलं, लहान मुलं तोडायची, उपवास घडायचा, त्यामुळं ते तोडू नये या दृष्टीनं 2 शिपाई नेमले. अरे वा, म्हणे आईचं ते फुल, ते झाड मला बघायचं. चला आले तिथं. त्या दोघांना विचारलं, भाऊ इथं वेल आणि फुल मला दाखवा बरं, कुठे? ते म्हणले ते पायात गुटमळायचं ना अंधारात, पायात गुतायचं, मागं पुढं होताना वेल पायात गुतायचं. म्हणे लाईट गेलो. म्हणले मग? आम्ही दोघांनी खोडाला धरला, म्हणे उपटून फेकून दिलं. म्हणजे ज्याच्यासाठी पहारा, तो वेल त्यांनी उपटून फेकून दिला. आणि पगार चालू आहे, त्याचे पाकिट चालू आहे. 9,000 आहे कोणला, कोणला 21, कोणला 25, जसं असेल तसं. पण नेमकं अखंड हरिनाम सप्ताह कशासाठी आहे हे नामपर अभंग घेणाऱ्या 99% कीर्तनकारांना माहित नाही. लाईव्ह शूटिंग चालू आहे. हे वास्तव्य मी जे बोलतोय हे अतिशय जबाबदारीने बोलतोय. ज्या ज्ञानोबाने 9,033 ओव्या लिहिल्या, ज्या तुकोबानं 5वा वेद गाथा लिहिला, एक पैसा समाजाकडून न घेता ज्या ज्ञानोबा तुकोबानं हे साहित्य उपलब्ध करून दिलं, त्या ज्ञानेश्वरीवर, त्या तुकाराम गाथ्यावर आज लोक पोट भरण्यासाठी धंदा केलाय. आणि त्याच्यावर तुकाराम महाराजांनी ज्यावेळेला अभंग लिहिला, पोटासाठी संत झाले कलित बहुत, ऐसी यांची करिता सेवा, काय सुख घडेल जीवा. आशांची सेवा केलो काय सुख मिळेल, हे त्यावेळेला तुकाराम महाराजांनी लिहिलं. आणि म्हणून तुकाराम महाराजांना देऊळ गावातून हाकलून दिलं. लक्षात घ्या तुम्ही, तुकाराम महाराजांना देऊळ गावातून हाकललं कारण ते खरं बोलायला लागले. ज्या दिवशी तुकाराम महाराजांनी खरा पारमार्थ सुरू केला त्यावेळेला त्याने अभंग लिहिलेला गावातून हाकलल्यावर काय अभंग आहे का? कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. पाटलाच्या कानात लोकांनी सांगितलेला हाकला म्हणे, कारण हा खरं सांगू राहिला म्हणे.
आणि खरं सांगण्याला लागल्यामुळं त्यावेळेचे जे रामेश्वर भट्टासारखे नकली कीर्तनकार होते, नकली परमार्थ सांगणारे होते, त्यांचा धंदा बसला. म्हणून तुकाराम महाराजांना देऊ डोंगरावर जाऊन गाता यावा लागला, पण त्यांनी लिहिला. हो, लिहिला त्यांनी, हटले नाही ते. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्ञानोबा ज्या वेळेला खरं बोलायला लागले, ज्ञानोबा ज्या वेळेला खरं बोलायला लागले, त्यावेळेला ज्ञानेश्वरांच्या सुद्धा झोळे दगड टाकले लोकांनी. आतापर्यंत तुम्हाला इतिहास 2 मिनिटात सांगतो. ज्या वेळेला सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायला सुरुवात केली, लोकांनी दगड मारले, शेण मारलं. भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, पतीनं तिला शिक्षण दिलं, दगड मारले. आज आपल्या शाळेत मुलांपेक्षा मुली जास्त शिकतात. हे माझ्या सावित्रीबाईचं यश आहे. लोकांनी दगडच मारले तिला. खरं बोलणाऱ्याला लोक दगडच मारतात. आमचं भाग्य अजून आम्हाला कोणी मारत नाही. बरोबर आहे की नाही? काय केलं होतं सावित्रीबाई चूक? शिक्षण द्या गोरगरिबाच्या मुलींना, दगड मारे लोकांनी. ज्ञानोबाच्या झोळीत दगड टाकले, तुकोबाला गावातून बाहेर काढले. चला पुढे. या भारत देशासाठी ज्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला, मेल्यानंतर ज्यांच्या नावावर कर्ज निघालं, भारतातले सर्वात मोठे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री. आहे कुठं नाव? ज्यांनी पहिली गोळी झाली 1857 मध्ये, मंगल पांडे. आहे कुठं समाधी? पहिली गोळी झाडली. स्वातंत्र्यात पुढे काही जाऊ, कुणी कसंही लढू, पहिली गोळी मंगल पांडेने झाडली. मंगल पांडे 1 नंबर स्वातंत्र्य युद्धात. 750 किलोमीटर प्रवास करून इंग्रजांशी लढली. मेरी झाशी नाही दूंगी, झाशीची राणी. चला पुढे. या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा वटवृक्ष लावला, मोठी संस्था तयार केली, कर्मवीर भाऊराव पाटील. चला पुढे. ज्ञानोबाने 9033 ओव्या लिहिल्या. ज्ञानेश्वरी 16 वर्षे तुमच्या ताब्यात दिली. काय करायला पाहिजे होतं त्यांनी? तुकोबाने 5वा वेद गाथा लिहिला, गावातून हाकलून लिहिली, तरी पण लिहिला. आणि त्या गाथेवर आज सर्व कीर्तनकार आपली फोटो भरतात. 99% 1% सोडून द्या. मग मला हे सांगायचंय, जसं त्या शिपायांना माहित नव्हतं पहारा कशासाठी, आता आपल्या मंदिरात पहारा चालू आहे. हा पहारा कशासाठी? एकादशी म्हणून सांगतो तुम्हाला. हा पहारा आहे आपली 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ताब्यात ठेवण्यासाठी. आपलं मन, त्या मनाचा आपल्या शरीरावर अंकुश पाहिजे, पहारा पाहिजे, यासाठी हा पहारा आहे. याच्यावर आमचे बाबा दृष्टांत द्यायचे. आज हरिपाठ धावता घ्या बाबा, थोडा विनंती सर्वांना. तुम्हाला एकदम इतकं महत्वाचं सांगून जातोय 10-15 मिनिटात. बाबा दृष्टांत द्यायचे. एका गावामध्ये एक दरोडेखोर पकडला. या बाजूनी 5 चोर, ध्यान देऊ नका. या बाजूनी 5 पोलीस, या बाजूनी 5 पोलीस. मध्ये दरोडेखोर असा पकडून चालवला. मी लहान होतो. वडिलांना विचारलं, दादा मधले कोण आणि हे 10 कोण? त्यांनी सांगितलं, मधला दरोडेखोर आहे, हे इकडचे पोलीस आहे, इकडचे पोलीस आहे, मधला दरोडेखोर आहे. असाच प्रसंग परत 10-15 वर्षांनी 7-8 वर्षांनी गावात घडला. मी थोडा मोठा झालो होतो. पांढरे फटक कपडे घातलेले एक मध्ये चालला, इकून 5 पोलीस, इकून 5 पोलीस. मी ओरडलं, म्हणलं चोर चोर. चोर नाही तो चोर नाही. असला तरी म्हणायचं नाही, असला तरी तो नाही, तो मंत्री म्हणे. तो कोण आहे? तो मंत्री आहे. आणि म्हणे ते उलट आहे. तो दरोडेखोर त्या 10 जणांच्या ताब्यात होता, तसं या मधल्याच्या ताब्यात हे 10 जण आहे. आता याच्यात दृष्टांतात मला हे सांगायचंय, आपले 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय जर मनाच्या ताब्यात असतील, तो मुख्यमंत्री, त्याचं ते ऐकतात. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय सखोल सांगत नाही, कोणते ते घरी गेले मोजा. नाही कळले तर मला फोनवर विचारा. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे, त्याचं मन म्हणजे मुख्यमंत्री. आणि हे 10 जण ज्याचं ऐकत नाही, मनाचं पाहिजे तिकडे मनाला घेऊन जातात, त्याचं मन म्हणजे दरोडेखोर, म्हणजे मन वाईट, त्याचं ते ऐकत नाही. मग 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ताब्यात राहण्यासाठी मंदिरात 7 दिवसाचा पहारा आहे. पण मी काही मंदिरात, एक मंदिरात मी गेलो होतो कीर्तनाला, गाव सांगत नाही.
ते पाऱ्यावाला मला म्हणतोय महाराज चुना देतात थोडा. पाऱ्यावाला म्हणते महाराज चुना आहे का थोडा. म्हणलं तो विना खाली ठेवून घरी जाईल. अरे पारा करायचा इंद्रियावर, तू गळ्यात विना घेऊन चुना मागतो, गळ्यात विना मागतो चुना. पारा करून काय फायदा. मग ज्ञानेंद्रिय जर ताब्यात नसतील तर त्या विना घेण्यात काय मजा आहे. म्हणून पारा हा ज्ञानेंद्रिय ताब्यात करणं, आपल्या सर्व ज्ञानेंद्रिय ताबा यायला पाहिजे, यासाठी हा पारा आहे. चला पुढे. अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये फार मोठी ताकद आहे, फार मोठा अर्थ आहे. अखंड म्हणजे नियमित. इथून सुरुवात झाली प्रवचनाची. आपला श्वास अखंड चालू आहे, बंद झाला की माणूस मरतय. अखंड श्वासावर भजनाची रीत सद्गुरूकडून समजून घेण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आहे. अखंड भजनाची रीत सद्गुरूकडून समजून घेण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आहे. पहिल्या दिवशी माळ घालायची, नाम घ्यायचं, अखंड भजनाची रीत कळून घ्यायची, म्हणून नाम कीर्तन पहिल्या दिवशी. पण 99% कीर्तनकार महाराष्ट्रातले तेच नामधारक नाही. त्यांनीच अभंग पाठ केले, तळला मळ लावला आणि पाकिट कमायला मोकळे झाले. तुम्हाला नाम कुठून, आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार. म्हणून एकच करायचंय आपल्याला, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माच्या नावावर जो पाखंड चाललेला आहे या महाराष्ट्रात, त्याचं खंडन करून नाम काय असतं, सद्गुरू काय असतो, माळ काय असते, सप्ताह काय असतो, हे समजून घेण्यासाठी हा धर्ममंडप आहे. हो. मग जर नामच समजलं नाही तर पहिला दिवस समजला नाही, दुसऱ्या दिवशी संतपर असतं. संत कोणाला म्हणतात, इकडे पहा माझ्याकडे. संत माणसाला म्हणत नाही. तुमच्याकडे महिला मंडळ, सुगरण ही पदवी काळ्या गोऱ्या बाईला आहे का तिच्या ज्ञानाला आहे? तिच्या ज्ञानाला पदवी आहे. जिच्या भाकरीला पापड येतो ती सुगरण, त्या गौऱ्या थापते ती सुगरण. शिक्षक ही पदवी या डबऱ्याला आहे का याच्यातल्या ज्ञानाला आहे? याच्यातलं जे ज्ञान आहे डीएड बीएड त्याला पदवी ती, या डबड्याला नाहीये. आमच्या बाबाला एकाला विचारलं होतं, म्हणे तुम्हाला किती शिष्य म्हणे तुमचे, तुम्ही उभा महाराष्ट्र पिंजून काढला. ते म्हणे या आणि किती शिष्य बने, तुम्ही किती जणांचे गुरु आहे? ते म्हणे या डबड्याला नाही गुरु म्हणायचं, याच्या आत जे ज्ञान आहे ना त्याला गुरु म्हणतात. डॉक्टर ही पदवी काळ्या गोऱ्या माणसाला नाही, त्याचं जे ज्ञान आहे पदवी आहे त्याला ती पदवी आहे. ज्ञानाला ज्ञान गुरु आहे. इथं माणसं गुरु होऊन बसले, धुवा आमचे पाय, पडा आमच्या पाया, असं नाहीये. ते ज्ञान पैगाबरे जरी मनी हाती आणावे, संताया भजावे सर्वशिषी. पण संत कोणते? खरे संत चले गए रह गए चपाती चोर. खरे सांगणारे निघून गेले. अरे ओट पेला असता माऊलीचं तर दुधाच्या धारा उडाल्या असत्या. या वयात माऊलीला त्रास दिला या लोकांनी, खरं सांगितलं तर. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, श्रीपाद बाबा जेवढ्याला गावात यायचे, गावातले जे जुने होते ना, जुने, हो. आणि तुम्हाला त्याच्या पुढे एक जाऊन सांगतो, या व्यासपीठावर जर कोणी खेळ केला असेल, व्यासपीठावरच्या सांगणाऱ्याने खेळ केलेला आहे. ऐकणारे सोन्याहून पिवळे. पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्ही हैराण झालेत. वेळात वेळ काढून कीर्तन प्रवचनाला तुम्ही येता. असं असताना तुम्हाला खरं सांगावं का सासू सुनाच्या गोष्टी सांगाया? हे धर्म मंडप सासू सुनाच्या गोष्टी सांगायलाय का? टिंगल टवळी करायलाय का? ध्यान देऊन ऐका, मी वेगळा बोलतो थोडा. महाराज हसवणारे नको, महाराज रडवणारे नको, महाराज जीवन घडवणारे पाहिजे. माणसं रडले पाहिजे. इथं शेजारी बसलेला हा मुलगा 3 महिन्यात प्रवचन, 2.5-3 महिन्यात प्रवचन करायला लागला. अनुग्रह दिल्यावर कीर्तन करतो तो आता. एवढं शिकायला 4-5 वर्ष जातील आळंदी पंढरपूरला. त्याचं कारण आहे, आमच्या श्रीपाद बाबाच्या कारखान्यात आम्ही डबडे तयार करत नाही, इंजिन तयार करतो. असे इंजिन आहेत. त्याचा भाऊ सुद्धा प्रवचन करतो छोटा, हा ओम आणि तो सोम. समोर बसलेली ती अनुष्का शिंदे, ती प्रवचन करायला लागली. तेजस्विनी शिंदे प्रवचन करती, गौरी प्रवचन करती.
ही मुलं अनुग्रह घेतल्यानंतर आपणा सारखे करीती तात्काळ. कुठं शिकायला गेली नाही, आली नाही. अरे तुमच्यामध्ये लपलेलं आहे ते सर्व ज्ञान. त्याला आम्ही फक्त फुंकर घालतो. फुंकर घातली की ते ऑटोमॅटिक प्रकट होतं. विहिरीला पाणी लागलं का तिथंच होतं. विहिरीला पाणी लागलं आपण पेढ वाटतो ना, पाणी तिथंच होतं माऊली. फक्त त्याच्यावरचा मैला बाजूला केला, दगड बाजूला केली, माती बाजूला केली, पाणी तिथंच होतं. याच्यामध्येच कीर्तनकार होता, मी फक्त फुंकर मारली. देवाची मूर्ती बाहेरून आणत नसतात. देवाची मूर्ती दगडातच असते. नको असलेला भाग काढा, मूर्ती तयार आहे. नको असलेला भाग तुमच्यातला काढा, तुम्ही तयार आहे. बाबांच्या भाषेत सांगतो, या ठिकाणी समोर बसलेले तुका म्हणे सांगू किती, यात भगवंताच्या मूर्ती. तुम्ही समोर बसलेल्या सोबत देवाच्या मूर्ती आहात. तुम्ही देवाच्या मूर्ती आहात. नाही घडविला नाही बैसविला. जो घडवला नाही बसवला नाही त्याला देव म्हणतात. आणि तो देव तुमच्या आत आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तुमच्या आतमध्ये तो भगवंत आहे. आतमध्ये तो तुमच्या कीर्तनकार चाल लावून म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवितो हरविन, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नये. शरीर कोणाच्या सत्तेने चालतं, आपण कोणाच्या सत्तेने बोलतो. चालून की मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळा. मी माझ्या सत्तेने बोलतो असं जर मी म्हटलं तर मला लाज वाटायला पाहिजे. बोलवणारा देव आहे. त्याच्या सत्तेनं तुम्ही आपण बोलतो, त्याच्या सत्तेनं तुम्ही आपण चालतो. त्याची सत्ता आहे तोपर्यंतच श्वास चालतो. त्याची सत्ता संपली, निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. म्हणून देव पाहायला कुठं जायची गरज नाही. स्पष्ट सांगतो तुम्हाला, देव ज्याला पाहायचा असेल, देव ज्याला अनुभवायचा असेल, त्याला कुठेही जायची गरज नाही. ऐशियांचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. अशा सद्गुरूंचा पदर धरा, जिने तुमच्या घरी देव येईल. कोणत्या घरी? लाकडाच्या, विटाच्या, सिमेंटच्या घरात. परे होऊन परते घर राहून तिथे निरंतर. हे घर कोणाचे? हा देह कोणाचे? हे घर, हा देह कोणाचा? आत्माराम त्याचा तोची जाणे. हे जे घर आहे, बंगला खूप बनाया दे, अंदर नारायण सोया. हा जो बंगला आहे 10 दारांचा, 10 दार आहे. त्याला घरी गेले मोजून पहा. 9 साऱ्यांना माहितीये, 9 सर्वांना माहितीये. 99% कीर्तनकार सुद्धा 9 सांगतात. 10वं दार इथं आहे, जिथं तुम्ही अर्धी वाटी तेल टाकायचे ते जिरून जायचं आहे की नाही. हा, ते 10वं दार आहे तुमचं. आणि ते 10वं दार त्यांनी त्याला तुम्हाला दाखवलं, त्यानेच म्हणायचं देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधी गेल्या. तिथून आत्म्याने आतमध्ये प्रवेश केलेला तुमच्या, आणि तिथून तो जायला पाहिजे परत. तिथून जर गेला नाही, बाकीच्या ठिकाणून गेला तर मग हेलपाट्यात पडावं लागत. हेलपाट्यात चुकली वर्मा फेरा पडे, परत फेऱ्यात पडावं लागत. ज्याला सुटायचंय त्याने सद्गुरू करायचंय. ज्याला गुतायचंय त्याने अजिबात आमची भेट सुद्धा नका घेऊ. ज्याला याच्यातून आडगाड्यातून कायमचं सुटायचंय, म्हणून आजची ओळी घेतली, ओळीकडे येतो. कारण ओळीवर जर बोललो नाही, हा ओळीकडे येतो म्हणजे काय होईल? मग अग्नी कुंडे बीजे घातली, अग्नीच्या कुंडात बी टाकलं, अंकुर दशे जेवी मुकली. अग्नीच्या कुंडात बी टाकलं. आता पुढे अग्निकुंड केलेला आहे. त्याच्यात समजा आपण बी टाकल्या, बाजरी टाकली, गहू टाकले, ज्वारी टाकली आणि भाजली. ते अग्निकुंडात बी टाकलं भाजलं तर ते उगन का? भाजलेलं बी उगल नाही. आणि गुरुच्या भट्टीत जो भाजला त्याला परत जन्म मरण नाही. म्हणून बी भाजून केलेला ही, बी भाजून केलेला ही, आम्हा जन्म मरण नाही. संतांनी सांगितलंय, आम्हाला परत जन्म नाही, मरण नाही. आमच्या देहाची लाई झाली. असंच स्थितीला जो गेला त्यानेच खायचाय काला. आपल्याला काही माहितच नाही नेमकं काय चालू आहे. काला म्हणजे जीव शिवाचं मिलन. ज्या वेळेला तुम्ही चिंतन करता, नामस्मरण करता, त्यावेळेला तुमच्या देहाची अवस्था कशी होते? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, मग हृदयी प्रकटे रामरूप. कंठात प्रेम दाटून येतं, डोळ्यातून अश्रू येतात, आणि अश्रू आल्यानंतर देवासाठी जो रडतो त्याच्यासाठी देव त्याच्या मागे पुढे उभा राहतो. त्याने म्हणायचंय, मागे पुढे उभा राय सांभाळीत आली आगात निवारावे. म्हणून संसार प्रपंचासाठी रडताय, रात्रंदिवस पळताय तुम्ही.
आजपासून लक्षात घ्या, राहिलेलं आयुष्य करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची तातडी करा, परमार्थाकडे या. कारण हा जन्म पुन्हा नाहीये. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकले वरबा फेरा पडे. या संसार प्रपंचाच्या राहाड गाडग्यातून ज्याला सुटायचंय त्यानं मात्र हात जोडून विनंती आहे की या राहाड गाडग्यातून ज्याला सुटायचंय त्यानं मात्र जीवनामध्ये सद्गुरू केला पाहिजे. सद्गुरू वातुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिके करीची तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. सद्गुरू केल्यानंतर तुम्हाला तुमच्यातलीच वस्तू दाखवतो. तो बाहेरून पाणी कुठं आणत नाही. पानड्या तुमच्या जमिनीचं पाणी दाखवतो. इथं खोदा 4 परस, इथं फुल पाणी लागल, बरोबर आहे की नाही. पण जातवान पानडी पाहिजे. तसा गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट. त्याला प्रश्न विचारावे 2, मी कोण आणि तू कोण. प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर गुरु करायचा, अन्यथा तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, जय हरी. कोणाच्या पण नादी लागायचं नाही. पाणी पिना छान के, गुरु करना पहिचान के. पाणी कोणतं पण पिता का तुम्ही गटारातलं? आता तर फिल्टर आले घराघरात. पहिले लोक शेळके मेंढके पाटाव पाणी प्यायचे, नदीला जिरा खोदून पाणी प्यायचे. आता मला एक सांगा बाबा, जग सुधारलं का बिघडलं? सुधारलं. पहिले मंडप असे होते का? अशी सिस्टीम होती का? पहिल्या रोज पंक्ती होत्या का? त्याच्या पुढे सांगू का, मी पाष्टाच्या घरात राहिलेला माणूस आहे. पाष्टाच्या घरात, पाष्टाचं घर होतं आमचं. पहिले पाष्टाचे घर होते. 5 गेलं, पत्र आला, पत्र येऊन स्लॅब आला, बरोबर आहे की नाही. पहिलं मुंबईला फोन करायचं, एसटीडीत जायचं, रुपया टाकायचा, टोका टाकायचा, मुंबईला बोलायचं. आता इथून कॉल केला का अमेरिकेत मुलाशी मी व्हिडिओ कॉल बोलतो डायरेक्ट, बरोबर आहे की नाही. म्हणजे भौतिक साधन सुधारले नाही का. पूर्वी मी पायी शाळेत जायचो, आता 12 लाखाच्या गाडीत येतो. म्हणजे आता सुधारणा झाली का नाही. मग भौतिक बाबतीत सुधारणा झाली, मग परमार्थात सुधारणा व्हायला पाहिजे का मागे जायला पाहिजे? याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे की नाही. एवढं जर तुम्ही बाकीच्या खात्यात अपडेट आहे, याच्यात सुधारणा होणे म्हणजे काय? हा सूर्य हा जयद्रथ सप्ताह नेमकं व कशासाठी आहे? कीर्तन प्रवचन कशासाठी आहे? हरिपाठ नेमका कशासाठी आहे? नुसतं म्हणायचं, नाचायचं का? नाही ना. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होळी दे. त्याचा देव पवित्र करण्यासाठी हरिपाठ आहे, पण आपली हरिकच पाठ आहे. हरिपाठ म्हणतो पण हरिक पाठ आहे त्याची. हरिपाठ हा समजला तर तुम्हाला सांगतो त्याला सर्व परमार्थ समजला. हो, म्हणून इथं हरिपाठ चालतो. बाबा हरिपाठ घेतात, येत जा हरिपाठाला. ज्याला हरिपाठ समजला त्याला सारा विचार हरिपाठ सर्व सार आलंय त्याच्यात. माऊलीने सारं त्याच्यामध्ये सार घातलेलं आहे. म्हणून हरिपाठ साधा समजू नका. तुम्हाला असं वाटतं हरिपाठ म्हणजे फक्त नाचाय पुरतंय. नाही, हरिपाठ तेवढ्यासाठी नाहीये. वरवर भजन करून काही नाचा यायची एकच घाई. वरवर भजन करू नका. मग कुठं भजन करा, तेवढे शेवटचे 5 मिनिटं ध्यान देऊ नका. भजन कुठं करा. तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. आतल्या वारीक ज्याचं लक्ष आहे, आतली वारी चालू आहे का बंद आहे? आतली वारी चालू आहे 24 तास. आणि ज्याची वारी बंद झाली तो घरी सुद्धा नाही जायचा. आतल्या वारीक ज्याचं लक्ष आहे, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. कोणती वारी? ही आतली. अहम वाग्या सो, येतो जातो श्वास, त्याला अहम वाग्या सोहम वाग्या म्हटलंय. अहम वाग्या सो. आणि प्रेमनगर म्हणजे हे, या प्रेमनगरातला जो राजा राहतो आतमध्ये, आत्माराम म्हणजे सर्व घटी राम देहादी एक तो आत्माराम. ती वारी आपली 24 तास चालू आहे. ती वारी ज्याला समजली, तुका म्हणे लक्ष लक्षणे अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. ज्याला आतली वारी समजली त्याला बाहेरची वारी समजेल. ज्याला आतला हरिनाम समजलं त्याला बाहेरचा सप्ताह समजेल. सर्व परमार्थ आतमध्ये आहे. आधी आत झाली मात विश्वात सर्व ठाई, मग ते ब्रह्मचैतन्य तुझ्या नजरेला येईल. आतून परमार्थ करायचा आहे. आता शेवट 2-3 प्रश्न विचारतो, बरोबर सांगायचे मुलांना. भूक आतून लागते का बाहेरून? राग आतून येतो का बाहेरून? परमार्थ आतून व्हायला पाहिजे का बाहेरून? कुठून चालू आहे आता?
का तुम्ही कोटावाले काय फेट्यावाले काय बाया फेटे बांधून कीर्तन काय चाललंय तमाशा? बाहेर मस्त आहे पण आतून काय चालू नेमकं? बाहेरून मग दाखवायला आहे तमाशा, कीर्तन दाखवायला बाहेरून आहे पण आतून तमाशा आहे सारा. बरोबर आहे की नाही? म्हणून लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्हाला जे मी सांगितलंय हे शास्त्रोक्त, ज्या ज्ञानेश्वरीने सांगितलंय की अग्निकुंडात घातलेली बीज उतरत नाही, त्याप्रमाणे ज्यानं गुरु केलाय, ज्याने नाम घेतलंय, त्याची शुभ आणि अशुभ कर्म त्याला बाधक होत नाही, त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. ज्याला पुन्हा जन्माला यायचं नाही, राड गाडव्यात पडायचं नाही, प्रपंच कटकटीतून एकदाच बाहेर पडायचं, त्यानंच फक्त या गोष्टी समजून घ्यायच्या. ज्याला वाटते चाललं तसं चाललंय, त्यानं काय आला, खिचडी खाल्ली, घरी गेला, काही नाही. म्हणून जन्म आला याला पाणी वाहून मिळालं. म्हणून ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून आयुष्यात गुरु करायला पाहिजे. आता मला काही लोक विचारतात, महाराज काय गुरु करायची गरज आहे बा? 1-2-3 प्रश्न घेतो आणि प्रवचनाला समाप्ती देतो. मला पहिला प्रश्न माझा आहे, रामाचे गुरु कोण? वशिष्ठ. सारे उत्तर तुम्ही देऊ नका, हे खालच्या जनताला बोलू द्या. तुम्ही बाबा आहे आपल्या नाही, हे खालच्याला विचारायचं. रामाचे गुरु वशिष्ठ, कृष्णाचे गुरु खाली खाली, आपल्याच घरात आहे. कुठून नाही, दारातून नाही आलं तर मोरीतून. ते भाग्यवान आहे. एका घरात 2 महाराज जन्माला आले म्हणजे लय खूप जन्माचं पुण्य आहे त्यांचं. त्यांच्यासाठी एकदा टाळा होता, फार असते, कष्ट असते त्यांचं. चला पुढं, ज्ञानोबाचे गुरु नाही, तू नाही, आता मागचे महिला मंडळ, निवृत्तीनाथ. बरोबर आहे की नाही? ज्ञानोबाला गुरु करावे लागले, तुकोबाचे गुरु वा वा, बाबाजी चैतन्य. हाय हाय. मग जर ज्ञानोबाला गुरु करा, तुकोबाला गुरु करावे, रामाला गुरु करावे, कृष्णाला गुरु करावे लागेल, आपण कोणत्या झाडाचा पालाय आणि आपण म्हणायचं काय गरज गुरु करायची? बरोबर आहे की नाही? चला पुढे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली का सांगितली? वा वा वा, तुम्ही आल्यामुळे ती जरा लिहिली नाही. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि लिहिली कोणी? हा प्रश्न आहे खरा. पिल्लू आहे बाबड, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ज्या ज्ञानेश्वरीचं मराठीत भाषांतर केलं ती पहिली संस्कृत भाषेत होती. मग कृष्णाने भगवद्गीता कोणासाठी सांगितली रणांगणावर? अर्जुनासाठी. किती श्लोक सांगितले? कोण आहे? किती रे? 700 श्लोक सांगितले. बरोबर आहे की नाही? मग या 700 श्लोक आणि ज्ञानेश्वरीची एकूण वय किती आहे? 9000 तज्ञ भेटले बरं का गावात. नाही आहे, बाबांचं पहिल्यापासून या गावामध्ये काम आहेच आणि त्यामुळं एवढे उत्तर मला पहिल्यांदा भेटले मनोली गावात. नाही तर ज्ञानेश्वरी मला लिहिली का सांगितली? लिहिली नाही सांगितली. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना जे काही सांगायचं होतं पोटतिडकीने मी सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही आपले, मी तुम्हाला खरं सांगितलं पाहिजे, तुम्ही ते ऐकलं पाहिजे, ऐकल्यातलं थोडं तरी घेतलं पाहिजे आणि घेऊन त्याचा जीवनात वापर केला पाहिजे. म्हणून आज एकादशी आहे. एकादशी म्हणजे काय? 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय म्हणून झाले 10, ते दशी. एका कोण? मन. एकाच्या ताब्यात दशी असावी, त्या दशीच्या ताब्यात एक्का असावं. महिला मंडळ एक्क्याच्या ताब्यात दशी नाही, एक्का त्याला काय करायचंय? एकाच्या ताब्यात दशी असावं का दशीच्या ताब्यात एक्का असावं? एकाच्या ताब्यात दशी असावी, मनाच्या ताब्यात इंद्रिय असावी. यासाठी सप्ताह आहे. इथून आपली प्रवचनाची सुरुवात झाली. जर मनाच्या ताब्यात इंद्रिय नसतील तर इंद्रिय आपल्याला भटकवतात. बरोबर आहे की नाही? म्हणून आपलं जे मन आहे त्या मनाच्या ताब्यामध्ये सर्व इंद्रिय आपली असली पाहिजे. त्यासाठी त्याच्यावर पहारा पाहिजे. म्हणून हा पहारा चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताहाची रीत सद्गुरू समजून घेतली पाहिजे. सद्गुरू त्यासाठी जीवनात केला पाहिजे. तुळशीची माळ घातली पाहिजे. एकादशीचं व्रत करा एकादशी आणि गळा मिरवा म्हणले. मिरवा लपव नाही, काही लपवीच्या आतमध्ये मिरवायची ती. जसं आपल्याला मिरवलं की नाही वरातीमध्ये,
वरातीमध्ये गावात मिरवलं की नाही आपल्याला लग्न झाले कळण्यासाठी, आता यांना लग्न झाले तसं गळ्यामध्ये तुळशीची माळ मिरवायला सांगितली, लपवायला नाही सांगितली. आणि व्रत करा एकादशी, ज्याने एकादशी केली, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, ज्याने सद्गुरु केला, ज्याने नाम घेतलं, त्याचं जीवनाचं पूर्ण काम झालं. त्याला परत हेलपाटे मारायची गरज नाही. बरेच हेलपाटे मारून आपण इथं आलो आणि आपण आल्यानंतर सर्वात मोठं भाग्य, भारतात जन्माला आलो, सर्वात मोठं भाग्य देवभूमी, महाराष्ट्रात जन्माला आलो दुसरं भाग्य, ज्ञानोबा तुकोबाची भूमी, श्रीपाद बाबांची भूमी. त्याच्या पुढचं भाग्य नगर जिल्ह्यात जन्माला आलो, जिथं ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. कुठं झाला ज्ञानेश्वरीचा जन्म? नेवासा. काय नाही, आज फुल उत्तर आहे. नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा जन्म झाला, त्या जिल्ह्यात आपला जन्म झाला. त्याच्यापेक्षा भाग्यवान प्रवरा नदीच्या काठावर आपला जन्म झाला, अमृतवाहिनी. अमृतवाहिनी जिथं समुद्र मंथन झालंय ते पुढच्या वेळेला सांगेल. त्या अमृतवाहिनीमध्ये स्नान करायला, अमृतवाहिनीचं पाणी वापरायचे योग आपल्याला आले. एवढं आपलं मोठं भाग्य. नदीकाठी आपला जन्म झाला, मनोली गावात जन्म झाला का जिथं ठोसर महाराजांसारखे मोफत गायनाचार्य, मोफत हरिपाठ काकडा शिकवणारे महाराज तुम्हाला भेटले, मनोली तुमचा जन्म झाला. आणि त्याच्या पुढचं भाग्य सांगतो की फुकट कीर्तनकार तयार करणारे नागरे महाराज तुम्हाला मिळाले. याच्यापेक्षा तुम्हाला काय द्यायला पाहिजे मग देवाने? देवाने तुमच्या घरी काय बाहेर द्यायला हवा? एवढे तुम्हाला अनुकूल आहे. आता तुमचं काम फक्त एवढं आहे की या मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. जोपर्यंत बाबा आहेत, मी आहे, क्षणभंगूर नाही भरोसा. कोण दिवस येईल कैसा? चालता चालता पुढं मी आज आहे उद्या नाही, बाबा आज आहे उद्या नाही, पिकलं पाणी कधी गळण भरोसा नाही. जोपर्यंत तुम्हाला वाहती गंगा आहे, हात धुवून घ्या. गेल्यानंतर रडत बसण्यात मिस यू बाबा, मिस यू नागरेवरची म्हणू नका. कारण डिग्रसून इकडे आले होते लोक म्हणताय सर तुम्ही होते तोपर्यंत आम्हाला कळलं नाही, आता तुम्ही गेले आम्हाला असं वाटतं अनुग्रह घ्यावा, गुरु करावा. म्हणलं असंच बाबा, ज्ञानोबा तुकोबा गेले होते, त्यांच्या समाध्या झाल्या. ज्ञानोबा तुकाराम अख्खा महाराष्ट्र बोंबलं होतं त्यांच्या नावाने, पण होते तोपर्यंत त्यांना सुखाचा तुकडा खाऊ दिला नाही. म्हणून तुमचं सर्व अनुकूल आहे, भाग्य अनुकूल आहे. एवढ्या गोष्टी चांगल्या आहेत. हरिपाठाला मुलं पाठवत जा, त्यांना पावली शिकू द्या. चांगल्या गोष्टी तुमच्या गावात घडतायत. एवढं सुंदर नियोजन, एवढ्या पंक्ती, एवढं चांगलं नियोजन तुमच्या गावामध्ये आहे. सप्ताह कमिटीला कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी या प्रत्येक ज्ञान यज्ञामध्ये हरिपाठ असून काकडा असून प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केले, त्यांना धन्यवाद. मला आज वेळेत वेळ काढून, हरिपाठाचा वेळ झालाय पण दिलगिरी व्यक्त करतो, मी थोडा आज धावता होईल, पुढचं कीर्तन धावतं होईल, म्हणून तुम्ही वेळेत वेळ काढून मला सेवा करण्याची आज या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल सप्ताह कमिटीला सर्वांना मी धन्यवाद देतो. सेवेत झालेले जेवढं चांगलं आहे ते माझे सद्गुरू बिल्लाडे आप्पा श्रीपाद बाबा चव्हाण घोटी या सद्गुरूंचं आहे. जे तुम्हाला पटलं नसेल तो बुद्धीचा दोष सोडून द्या. चांगलंय तेवढं घरी घेऊन जा. फक्त मी वांबरीला असं म्हटलं, चांगलंय तेवढं घरी घेऊन जा. आणि कीर्तन झाले खाली उतरलं, माझी चप्पल नाही. मी इकडे तिकडे पाहिलं, मला अरे चप्पल गेली. ते म्हणजे तुम्ही सांगितलं चांगलं घेऊन जा. आमच्या गावातले लोक लय हुशार आहे म्हणे, बाबाची चप्पल नेली. चांगलं घ्या म्हणजे काय घ्या? जे तुम्हाला ज्ञान मिळतंय त्यातलं चांगलं चांगलं घ्या. जे खराब आहे ते माझ्या बुद्धीचा दोष सोडून द्या आणि त्याचा जीवनामध्ये उपयोग करा. शेवट जाताना एकच सांगेल, व्रत करा एकादशी, गळा निर्वा तुळशी, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार अत्रन्य, तुळशी माळ गळा गोपी चिन्ह टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा असं करा. आणि ज्याने नाही केलं ते एकनाथ महाराजांच्या भाषेत, ज्याने गुरु नाही त्याचा जन्म वाया गेला, असं काही करू नका. अशी पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी कोटी 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 दंडवत करून प्रार्थना करतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुंदर उत्तर दिले, त्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. मी बरेच पुस्तक वाटायला आणले होते पण वेळ कमी असल्यामुळे तुमचे 2-2, 3-3 मिनिटं जातील, म्हणून ते पुस्तक तुम्हाला मी नंतर देईल शाळेत. आता काही वाटत नाही ते. तर पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन शेवेला या ठिकाणी पूर्ण पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठल विठ्ठल.
यानंतर प्रसाधन घेतील ओम महाराज आणि कार्यक्रमाची सांगता होईल. घ्या महाराज.